नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण एका झेंडू लागवडीच्या क्षेत्रामध्ये आहोत. तर बरेच शेतकरी झेंडू लागवड करताना एक खूप मोठी चूक करतात. शेतकरी बंधूंनो, या क्षेत्रामध्ये आपल्याला या अगोदर कपाशी लागवड केलेली होती आणि कपाशी लागवड केलेली असताना आपण या ठिकाणी बघतात की खाली आपल्याला काडी कचरा भरपूर प्रमाणात दिसत आहे. काडी कचरा जो आहे तो कपाशीमधलाच आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच्यावरती मला तुम्हाला एक सूचना करायची. आपण एक व्हिडिओ पण टाकला होता की पेरणीच्या पूर्वी जी मशागत करायची त्याचे तणाचं नियंत्रण कसं करताय. तर शेतकरी बंधूंनो, झेंडूमध्ये पण असंच आहे. तर आपण कपाशीमध्ये जे तण आहे ते पहिले तणनाशक मारून पहिले ते तण नाहीसं करा, किंवा ज्याचं बी पडणार आहे ते तणाचं बी पण नाहीसं करा. जेणेकरून काय होईल की आपण ज्यावेळेस आता नवीन लागवड केलेली आहे इथं झेंडूची, तर झेंडूमध्ये जे आपल्याला बी पडलेलं आहे किंवा हे तण आपण रोटर मारून जे शेत तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये तण पडलेलं आहे ते तसंच उगून येते. तर ही मोठी खूप शेतकऱ्यांची मोठी चूक होते. त्याच्यामुळे काय होते, आपल्या झेंडू असेल किंवा इतर कुठलेही पीक असो, याच्यामध्ये काय होते की आपल्याला तणच जास्त उगवलेलं दिसते. त्याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होते. तर शेतकरी बंधूंनो, असं करू नका. पहिले तण नियंत्रण करून घ्या, किंवा आपण जे लागवड करणार जे क्षेत्र आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये असेल तरच निवडा. ज्याच्यामध्ये तण वगैरे नसेल असं तण शेत निवडा, जेणेकरून आपल्याला त्याचं बी पडणार नाही आणि आपल्या जमिनीमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीचं कुठलंही पीक घ्या, एकदम चांगलं येईल. धन्यवाद.